नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र शासनामार्फत होणार आहे मित्रांनो बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठी मित्रांनो प्रश्नपत्रिका ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो बघा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे बघा जे की IMP स्वरूपाचे मित्रांनो संपूर्ण काही प्रश्न बघा या आपल्या जे की आजच्या बघा मित्रांनो मी प्रश्नपत्रिकेमध्ये ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत। म्हणून मित्रांनो बघा आजचा हा जो काही बघा संपूर्ण काही मित्रांनो बघा भाग आहे ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल तर मित्रांनो बघा आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच ठिकाणी मित्रांनो सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या। तर बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण भाग शेवटपर्यंत पाहून घेण्यासोबत वही पेन घ्या आणि मित्रांनो बघा हे संपूर्ण काही प्रश्नसंच मित्रांनो बघा एकामागं एक लिहून घेऊन बघा पाठांतर मात्र मित्रांनो या ठिकाणी नक्की करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला। तर बघा हिंगोली जिल्ह्याची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो बघा हिंगोली जिल्ह्याची स्थापना आहे बघा जी की कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक 1999 या वर्षी झाली। मित्रांनो बघा जे की 15 ऑगस्ट मित्रांनो बघा 1999 रोजी बघा मित्रांनो हिंगोली जिल्ह्याची स्थापना झाली होती। ओके, लक्षात ठेवून घ्या मित्रांनो बघा मी हे जे काही तुम्हाला एकदम महत्त्वाचे मित्रांनो बघा पॉईंट या ठिकाणी सांगत आहे मित्रांनो हे बघा तुम्ही नोट डाऊन करून घेत चला। ओके, तर बघा हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून झाली आहे? तर मित्रांनो बघा हिंगोली हा बघा आपला मित्रांनो जो जिल्हा आहे या जिल्ह्याची निर्मिती बघा कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून मित्रांनो झालेली आहे? तर बघा जी की क्रमांक ब परभणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढचा बघा हिंगोली जिल्ह्यातील एकूण विधानसभा मतदारसंघ किती आहेत? तर मित्रांनो बघा हिंगोली जिल्ह्यातील एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक जे की 2 बघा मित्रांनो विधानसभा मतदारसंघ मित्रांनो जे की बघा हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहेत। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे महाराष्ट्रामधील सर्वात मोठे स्टेडियम कोणते आहे? तर मित्रांनो बघा या चारपैकी कोणतं स्टेडियम बघा जे की मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं स्टेडियम आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब डॉक्टर DY पाटील स्टेडियम नवी मुंबई हे बघा जे की मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातलं सर्वात मोठं स्टेडियम आहे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पुढचा नायगाव अभयारण्य बघा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो बघा नायगाव हे जे बघा अभयारण्य आहे मित्रांनो हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ मोर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे। पुढे समुद्रात खडकावर बांधलेला मुरुड जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात मोडतो? तर मित्रांनो बघा समुद्रामध्ये खडकावर बांधलेला मुरुड जंजिरा हा जो काही मित्रांनो बघा किल्ला आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडणारा किल्ला आहे? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब रायगड जिल्ह्यात हा मोडणारा किल्ला आहे। लक्षात ठेवून घ्या मित्रांनो बघा हे संपूर्ण प्रश्नसंच अत्यंत महत्त्वाची आहेत म्हणून एकही प्रश्न मिस करू नका। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या। पाहण्यासोबत प्रत्येक प्रश्न व्यवस्थितपणे लिहून घ्या। ओके, तर बघा मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची बात म्हणजे काय? तर मित्रांनो बघा जर तुम्ही या भागाच्या अगोदरील जर काही भाग तुम्ही पाहिले नसाल तर मित्रांनो बघा त्या सर्व भागाची जे की मित्रांनो बघा संपूर्ण बघा लिंक मित्रांनो जे की बघा आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला मेन्शन करून दिलेली आहे मित्रांनो। त्या बघा तुम्ही लिंकवर क्लिक करून बघा मागले सर्व भाग एकदाशी पाहून घ्या। ओके, तर बघा पुढचा प्रश्न हा महाराष्ट्राचा पहिला मेगा फूड पार्क कोठे सुरू झाला? तर मित्रांनो बघा महाराष्ट्रामधला आपल्या पहिला मेगा फूड पार्क कोठे सुरू झाला? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो जे की सातारा बघा आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे। मित्रांनो बघा पोलीस पाटील भरतीला बघा जास्त काही अवघड लेवलचं तुम्हाला सिलेबस नाही आणि बघा जास्त काही अवघड लेवलचे मित्रांनो तुम्हाला प्रश्न देखील विचारले जाणार नाहीत। जर तुम्हाला या ठिकाणी जर खरं वाटत नसेल तर मित्रांनो बघा मागे झालेल्या 1 ते 2 वर्षा मित्रांनो अगोदर झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्ही पाहून घ्या। मित्रांनो बघा एकदम सोपे प्रश्न त्या ठिकाणी मित्रांनो प्रश्नपत्रिकांमध्ये ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत। ओके, बघा आठवा हाडांच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड बघा जे की ब या मित्रांनो बघा जे की जीवनसत्वाची आवश्यकता असते। लक्षात ठेवून घ्या। पुढे
प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते? तर मित्रांनो बघा, प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे एकूण किती हवा श्वसन केली जाते? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक 10 ते 20 किलो. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा 10वा प्रश्न. मित्रांनो बघा, अत्यंत महत्त्वाची बात लक्षात घ्या. बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414-9307 या नंबरवर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून द्या. टाकल्या मित्रांनो बघा, अवघ्या 1 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाटोळा जे की तुम्हाला मित्रांनो तुमच्या बघा व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. मित्रांनो बघा, जर आपला महाटोकळा जर खरेदी केला तर 100% बघा मित्रांनो तुमचं रिझल्ट येऊन जाईल. म्हणून बघा मित्रांनो, वेळ लावून काय, वेळ खूप कमी आहे. जर समजा तुम्हाला कमी वेळेत जास्त स्टडी या ठिकाणी अभ्यास जर करायचा असेल तर आपला महाटोकळा मित्रांनो बघा एकदम जे की मित्रांनो उत्तम साधन तुमच्यासाठी या ठिकाणी ठरणार आहे. म्हणून मित्रांनो बघा 150 रुपये काय जास्त रक्कम नाही, लगेच पे करा आणि मित्रांनो आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. आणि आत्ताच बघा मित्रांनो या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करून घ्या. बघा 10वा प्रश्न. आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? तर मित्रांनो बघा, जर आहारामध्ये लोह खनिजाचं प्रमाण कमी असेल तर कोणता आजार होतो? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब, ॲनेमिया हा बघा मित्रांनो या ठिकाणी आजार होतो. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे झाडाचे वय कशावरून ठरवतात? तर मित्रांनो बघा, झाडाचे जे बघा वय असते ते कशावरून ठरवतात? तर बघा जे की क्रमांक झाडाच्या बुंध्याच्या आतील वर्तुळावर मित्रांनो बघा जे की झाडाचं वय किती आहे ते ठरवलं जातं. पुढे पृथ्वी व बघा मित्रांनो ताऱ्यातील अंतर मोजण्याची कोणती एकके वापरतात? किंवा मित्रांनो कोणतं एकक आहे? तर मित्रांनो बघा, पृथ्वी व ताऱ्यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब, प्रकाश वर्ष. जे की बघा आपल्या प्रश्नाचं क्रमांक ब जे की मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा, हे अत्यंत IMP प्रश्न आहेत, नोट डाऊन करून घ्या आणि प्रत्येक प्रश्न पाठांतर मात्र करायला विसरू नका, कारण 100% मित्रांनो बघा हेच प्रश्न तुम्हाला बघा येणाऱ्या परीक्षेला जे की मित्रांनो बघा पाहायला मिळणार आहेत. ओके, पुढचा. भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक श्रीमती प्रतिभा पाटील. इंदिरा गांधी या बघा मित्रांनो आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. आणि बेंझटे मित्रांनो बघा जे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. आणि सरोजिनी नायडू या बघा मित्रांनो आपल्या भारतातील पहिल्या जे की मित्रांनो लक्षात ठेवून घ्या. ओके, पहिल्या महिला राज्यपाल आहेत, ठेवून घ्या लक्षात. पुढे महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक कोणी सुरू केले? तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक कोणी सुरू केले? तर बघा जी की क्रमांक ड, विनोबा भावे. बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे छत्रपती शाहू महाराजांनी 1911 मध्ये बघा कोणत्या समाजास राजाश्रय दिला? तर मित्रांनो बघा, जे की छत्रपती शाहू महाराज यांनी 1911 मध्ये बघा कोणत्या समाजाला या ठिकाणी जे की राजाश्रय दिला होता? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक सत्यशोधक समाज. लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना आहे बघा पुणे या ठिकाणी जे की 1873 मध्ये महात्मा बघा फुले यांनी केली होती. लक्षात ठेवून घ्या. ओके, महात्मा ज्योतिराव फुले यांनी. पुढे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक महापालिका आहेत? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ब, ठाणे. लक्षात ठेवून घ्या. पुढे महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर बघा जी की क्रमांक पुणे. बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे 18वा प्रश्न. पोलीस हुतात्मा दिवस बघा मित्रांनो किंवा दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर मित्रांनो पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर बघा जी की क्रमांक 21 ऑक्टोबर. बघा जी की मित्रांनो क्रमांक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर मित्रांनो बघा, जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
तर बघा जे की क्रमांक मुख्य कार्यकारी अधिकारी बघा आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुढे चरक हा कोणाच्या दरबारातील वैद्य होता. तर मित्रांनो बघा चरक हा जो काही आहे बघा मित्रांनो कोणाच्या दरबारामधील वैद्य होता. तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब कनिष्ठ बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, तर बघा लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. बघा यासोबत एक तुम्हाला जे की बघा शेवटचा प्रश्न विचारतो. तर मित्रांनो बघा जे की या ठिकाणी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत बघा मित्रांनो. या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे. या प्रश्नाचं बघा योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना बघा जे की कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये टाईप करूनच सांगायचं आहे. जर समजा तुम्हाला आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला समजा सबस्क्राईब केलं नसेल याच प्रकारचे नवीन नवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पण अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.